व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय संत निलेश चंद्र मुनी महाराज, कोकण रत्न विश्वनाथ महाराज, उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, खरं म्हटलं तर आयोजकांची थोडी जागा चुकली. थोडा अजून 3 किलोमीटर आतमध्ये घेऊन गेले असते तर अजून मजा आली असते. आता एवढा जवळ आणलंच आहे तर कुठेतरी थेट मुंब्राच्या चौकामध्ये ही सभा घेतली असती तर अजून मजा आली असती, नाही की नाही? कारण का शेवटी हे कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही आहे, हे आमच्या हिंदू राष्ट्रामधले ही मुंब्रा देवी आहे. मुंब्रा देवी. आणि म्हणून आम्हाला इथे सभा घेणं, आमच्या भगवादारी मुंब्रामध्ये जाऊन आमच्या या हिंदू भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणं, यासाठी आम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. आणि म्हणून या निमित्ताने माझ्या अगोदर दोन्ही मान्यवरांनी थोडक्यात असली तरी आपल्या सगळ्यांमध्ये चांगली हवा भरलेली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्या या हिंदू भूमीमध्ये आपण त्यांच्या विचार आणि त्यांनी दाखवलेल्या दिशा यावर विचार मांडण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जसा अगोदर आमच्या मान्यवरांनी उल्लेख केला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांना ब्रिटिशाने त्यांच्या नावाचा उल्लेख करत असताना हिंदू सेनापती म्हणून केलेला. हिंदू सेनापती. त्यांना कोणी काही सेक्युलर राजा म्हटलं नाही. 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो. स्वराज्याची लढाई ही इस्लाम विरोधात होती. स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती. हे आपल्याला स्पष्ट सर्वात पहिले समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्यातले काय आहेत बाळगाव जे आम्हा लोकांना सल्ले देतात, जसा सगळा इतिहास त्यांनीच वाचलाय. आम्ही तेव्हा गोट्या खेळत होतो. बस म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिक होते. काय कोणाच्या पाकिस्तान मधला अब्बा मोजायला गेला होता काय? हा अर्धा आहे, दुसरा अर्धा आहे, असा कापलेले मोजायला गेलेले काय? ते काय पूर्ण नसतात ना. आम्ही जेव्हा बोलतो ज्यांच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी लढाई केली, स्वराज्य उभं केलं, ते कशाला केलं? हा जो
इस्लामचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत नव्हता, तर मग त्यांनी आपला हिंदू धर्म मिटवण्यासाठी त्यांनी का प्रयत्न करत होता? आमचे मंदिरं त्यांनी का नष्ट केले? असंख्य धर्मांतर त्यांनी का केले? अगर स्वराज्याची लढाई ही इस्लाम विरोधात नव्हती, मग संभाजी राजांना मारत असताना त्या औरंग्याने त्यांच्याकडे काही दौलत मागितली नाही. औरंग्याने त्याला फक्त सांगितलं, संभाजी तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, सगळा काय तुमच्या पायावर आणून ठेवतो. मग धर्माची लढाई नव्हती तर मग कुठली लढाई होती? हाच मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. हे जे काय आज तुमच्या आजूबाजूला चालू आहे, हे औरंग्याच्या पिल्लावर आहेत, हे टिप्याच्या पिल्लावर आहेत, जे ह्या मातीशी गद्दारी करून, या हिंदू राष्ट्राशी गद्दारी करून त्या औरंग्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही हिंदू समाज म्हणून तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. का एकत्र आलो पाहिजे आपण? का आम्ही इकडे तुमच्यासाठी लढायला आलोय? ताकी त्या मुंबराच्या कानोकोपऱ्यामध्ये बसलेले ज्या ज्या मस्जिदीतून माझं हे भाषण ऐकतायत त्यांना कळून दे, ये तुम्हारा अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये मेरे छत्रपति शिवाजी महाराज का हिंदू राष्ट्र है. ये लिख के रखो और हर शुक्रवार को अपने लोगों को बताओ हर शुक्रवार को. अगर भूलने की आदत होगी तो हर शुक्रवार को मैं तुम्हारे पास 5 वक्त आने को तैयार हूं. आम्ही आठवण करून देतो ना. आम्हाला माहिती आहे कसं आठवण करून द्यायचं. कोणी उठतं आणि कोणी आम्हाला आव्हान देतात. जे काय भाषणामध्ये बोलतात ते काय ठीक आहे, ते काय आजची मुलं आहेत. थोडा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. ठीक आहे, तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या. त्या लोकांना लहानपणापासून हे शिकवलं जातं. हे जे मदरसे आहेत, या मदरशामधून बसून ह्या लोकांना हे शिकवतात. त्याला काय शिक्षण देत नाहीत, डॉक्टर आणि इंजिनियर बनवत नाहीत. त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. म्हणून त्याला वाटतं की इसको हरा कर देंगे. म्हणून तर मी त्या दिवशी बोललो ना, सर्वात पहिलं काम करायला पाहिजे ते सगळे मदरसे बंद करून टाका आणि हे सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढा. पहिले तुम्ही थोडं थांबा. बघा, सरकारच्या एका वर्षामध्ये आम्ही आणलं ना धर्म स्वतंत्र कायदा, आणला की नाही? आता धर्म स्वतंत्र कायद्यापर्यंत पोहोचलोय. आता पुढचा टप्पा मदरसांचा एक लक्षात घ्या. म्हणून जे कोण का आतमध्ये दाढी कुरवण्यात बसलेत ना, त्यांना वाटतं की आतमध्ये जाऊन तुम्ही आतंकवादी घडवाल. ते विसरले कि ये देवा भाऊ का महाराष्ट्र है, इधर ये सब मस्ती चलेगा नहीं. तुम्ही जिथे जिथे या हिंदू भूमीला कुठल्याही पद्धतीची अडचण करायला तयार व्हायला आम्ही उभे आहोत. तिथे आम्ही उभे आहोत. तुम्ही वेळ आणि तारीख सांगायचे, आम्ही तिथे उभं राहायला तयार आहे. पण आता आपलं सरकारच आपल्या विचाराचं आहे. तुम्ही 2024ला या महाराष्ट्राच्या हिंदू समाजने या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून दिलं. हिंदुत्वादी विचाराचा मुख्यमंत्री आजच्या 6व्या माळ्यावर बसलाय. तुम्ही कसली चिंता करू नका. यांनी 100 जन्म घेतले तरी काही हिरवा करू शकणार नाही.
आणतात, आम्हालाही बघायचं. आमच्या काय पोलिसांच्या दांड्यांना काय कमी जमलं काय? आम्हाला माहिती आहे काय काय कुठे कुठे चालतं. आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या हिंदू समाजाला धमकवायचं नाही, हिंदू समाजाला भीती बसवायची नाही. तुम्ही अगर आमच्या तिसरा डोळा उघडाल तर या शुक्रवारचे तुमचं सिलेंडर पण वरती येणार नाही, एवढी काळजी घेणार. लक्षात घ्या, पुरेपूर काळजी घेणार. कारण आम्हाला आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या या हिंदू समाजाने आशीर्वाद देऊन इथे बसवलेला. मी छाती ठणकावून सांगतो, मी काय कुठला गोल टोपेन दाढीवाल्यांमुळे मी काय आमदार झालो नाही. मी जो आमदार झालेलो आहे, माझ्या हिंदू समाजाने मला निवडून इथे आमदार म्हणून इथे उभं केलेलं आहे. मी जे मंत्रालयामध्ये बसतो किंवा इथे जे तुमच्या सभेमध्ये आलोय, कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, एक हिंदू म्हणून तुमच्याशी बोलायला आणि ताकद देण्यासाठी आलोय. बरं, तुम्ही निश्चिंत राहा, आम्हाला काय मतांची ऐकण्याची काय चिंता नाही हो. ह्यांचे 5 जातील तर आमच्या हिंदूंचे 50 पडतील. आम्हाला काय चिंता करू नका, काय चिंता करू. आम्हाला माहिती आहे कसं निवडून आमच्या हिंदूंची ताकद काय असते हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून त्याची भीती आमच्यात टाकू नका. फक्त या महाराष्ट्रामध्ये वावरत असताना, या मुंबईमध्ये वावरत असताना जे काय मस्ती इथे जे चालू आहे, आमच्या स्थानिक लोकांना, हिंदू समाजाला जी काय भीती बसवण्याचा जो प्रयत्न चालू आहे ना, कधी धर्मांतरच्या नावाने, कधी लँड जिहादच्या नावाने, कधी लव जिहादच्या नावाने, तुम्ही एक लक्षात घ्या, जे जे काही जिहादी माझं आधी ते ऐकत असतील, ऐकतात माझं भाषण मस्जिदीमध्ये बसून पण ऐकतात, मला माहिती आहे. मुझे मालूम है तुम लोग छुप छुप के मेरा भाषण सुन रहे, फिर सुनो ध्यान से. परत माझ्या हिंदू समाजाच्या ह्या भागातल्या मुंब्रा देवी आणि ह्या भागातल्या कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीकडे कोणी वाकडं नजरेने बघितलं ना, तर न सांगता तुमच्या इकडे येईल आणि तांडव करून जाईल. हे लक्षात घ्या, तांडव. आम्ही आज जे मंत्रालयामध्ये बसलोय, या हिंदू समाजाच्या आशीर्वादामुळे बसलोय. हे सरकार हिंदू समाजाचं आहे आणि म्हणून ह्यांच्याकडे कोणी वाकडं नजरेने बघितलं, ह्यांच्यामध्ये कोणी भीती पसरवली, तर मग पुढचा कार्यक्रम आमचा. म्हणून मी तो आता धुरंधरचा डायलॉग आहे ना, ये देवा भाऊ का महाराष्ट्र है, ये घुसेगा भी और मारेगा भी, एक लक्षात ठेवा. आणि म्हणून इथून तर हे फक्त 3 किलोमीटर पर्यंत सुरुवात आहे. माझ्या मुंब्रा देवीच्या प्रत्येक हिंदू समाजाला जे जे माझ्या भाषणात ऐकत तिकडे बसून असतील, त्यांना मला विश्वास द्यायचा आहे की तुम्ही कसली चिंता करू नका, तुम्ही एकटे नाही आहात. हे किती हिरवे साप वळवळले, हे ना खेचण्याचे सगळे कार्यक्रम हे आमच्याकडे तयार आहेत. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला कोणी काही धमक्या देत असतील, कोणी वाकड्या नजरांनी बाधा देत असतील, फक्त आम्हाला सांगा. बघा, मी बोलत असताना बुलडोजर जातो बघा, तिकडून शुभ संकेत आहे, शुभ संकेत. फक्त रिवर्स मारून बुलडोजर मुंब्राला फिरवायचं आहे, बाकी काय नाही. आणि म्हणून तुम्हाला सांग, आजची ही सभा ही तुमच्या सगळ्यांवर तुमचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. हिंदू समाज म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एकत्र आणलं, ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्याची पर्वा न करता आपल्यासाठी आयुष्य घालवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं, त्यांच्या मागे उभं राहणं, त्यांना ताकद देणं, हे त्यांचा मावळा म्हणून आमची प्रमुख जबाबदारी आहे.
बघा आमच्या हिंदू बहिणींकडे कोणी वाकडे नजरेने बघा. कोण शाहरुख खान आमिर खान येऊन दे, दाखवतो त्याला. 7 वर्ष अशी जेलची हवा दाखेल ना, साबण पण उचलायला जमणार नाही. समजून घ्या काय बोलतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो मी सगळ्या जणांना, तुम्ही जरा आता तुम्ही कसे घरात कुत्रे पाळता आहे की नाही, पाळीव कुत्रे पाळता की नाही, जरा पाळीव डुकरं पाळायला सुरू करा. बघा तू विनंती करा, आमच्यातले कोण जरा राज्य सरकारकडे विनंती करा की वऱ्हाला पाळीव प्राणीचा जरा दर्जा द्या. प्रत्येकाने आपल्या घराघरा बाहेर ठेवा. बघा हे हिरवे साप जवळ पण वळवळणार नाही. 2-3 तासात बघा कसं मुंबरा खाली होऊन जात. बघा कसे पळापळ चालू होत. या लोकांना हीच भाषा कळते हो. आम्हा लोकांना हे लोक विचारतात, क्या नितेजी तुम हिंदू मुसलमान करते, कसं काय. आम्ही काय करतोय. आता गेल्या आठवड्यात रामनवमी झाली, त्याच्या काही दिवसा अगोदर ईद झाली. विचार आमच्या पत्रकार मित्रांना, ईदच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना दाखवा, एक जिथे हिंदू समाजाने त्या ईद मध्ये हे लोकांना साजरा करण्यामध्ये काय अडचण आली. एक अशी घटना दाखवा. कुठे दगड मारला, कुठे हे लोकांचे डीजे थांबवले, कुठे हे लोक जे काय बाईक घेऊन वळवळ करतात तिथे आम्ही बाईक आडव्या टाकले. एक घटना दाखवा झाली. पण आमच्या रामनवमी जेव्हा मिरवणुका निघाल्या, आमच्या हनुमान जयंतीच्या ज्या मिरवणुका निघाल्या, किती घटना झाल्या दगड मारण्याचे, चपला मारण्याच्या. त्या मालवणीमध्ये मिरवणूक निघत होती आपल्या रामनवमीची. या लोकांना लगेच मिरची लागली हिरवी. येऊन सांगतात हमारे बड़े मस्जिद के सामने भगवा लगेगा नहीं, भगवा झंडा नहीं लगाना. मला अच्छा, मला अभी तो बाहेर लगा रे. जास्त किरकिर केली ना तर आतमध्ये लावून जाईल. काही करू शकणार नाही. तुमच्या सणासुदीमध्ये अगर तुम्हाला अडचण आणत नाही, तुम्हाला अडचण आणत नाही, आणि काही ह्या वळवळल्या लोकांचे जे काय म्हणणं आहे की या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे. अच्छा, मग सर्व धर्म समभाव हा फक्त ईदच्या वेळी दिसतो का. सर्व धर्म समभाव, भाईचारा, गंगा जमुना तहजीब हे फक्त ईदच्या वेळी दिसतं का. आमचे पोलीस बांधव घेतात ना ते काय ते शांतता फंतता के का बैठक घेतात ना, तेव्हा बोलतात की नाही नाही हम कुछ नहीं करेंगे. येतात मोठे दाढीवाले गोल टोपीवाले बसतात आमच्या पोलीस बांधवांच्या समोर. तेव्हा तुम्हाला ईदच्या वेळी आम्ही अगर तुमच्यामध्ये काही येत नाही, तर मग रामनवमीच्या वेळी आणि हनुमान जयंतीच्या मध्ये तुम्ही काय येता. जो नियम ईदला लागतो तोच नियम रामनवमी आणि हनुमान जयंतीला लागणार, हे लक्षात ठेवा. या देशामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये काय सर्व धर्म समभाव चालणार नाही. हे हिंदूंचं राष्ट्र आहे. इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांना मोजलं जाणार. हे मुंब्रा देवीला सांगून जातोय. पाहिजे तर आतमध्ये घेऊन गेलात तर आतमध्ये पण सांगेल. तुमच्या वेळी तुमच्या सणाला चालतात, तुम्हाला आमची सण नसतात. काल मी मुंबईच्या आमच्या सांताक्रूज भागामध्ये डीजे लावण्यामध्ये तक्रारी करत होते हनुमान जयंती. काही दिवसा अगोदर त्यांची जेव्हा ईदची काय मिरवणूक लागली, 12-12:30 पर्यंत डीजे वाजव. मी पोलिसांना फोन केला. म्हणजे नियम तर एकाला दोघांना सेम आहे. त्यांचे डीजे अगर 12 पर्यंत चालले ना, आमचा पण डीजे लागला. आणि तसा काल डीजे वाजला. मी स्वतः तिकडे नाचून आलेलो आहे का. म्हणून नियम सगळ्यांना समान आहेत. आम्ही तुमच्या सणासुदीच्या मध्ये येत नाही. आम्ही तुम्हाला अडचण आणत नाही.
नियम हिंदू समाजाला पण लागलं पाहिजे. हे लोकांना वराह जयंतीच्या टायमाला मिरच्या लागतात. नहीं 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 ये मत लेके आओ, इनको देखेगा तो हमारा दिन खराब हो जाएगा. मग आमच्या गायीकडे तुम्ही वाकड्या नजरेने बघतात ते? तुम्हाला कोणी लायसन्स दिलं? कत्तलखाने का सुरू आहेत? का सगळीकडे गायीची कत्तल होते? तुम्हाला अगर वराच्या वेळी तुम्हाला अगर एवढ्या मिरच्या लागतात, तुमचा धर्म भ्रष्ट होतो. तुम्ही एकदा डुकराला बघितल्यानंतर तुमच्या 5 वक्त नमाज वरती स्वीकारत नाही, तर गायीचा आमची माता आहे ना, आम्ही देवाप्रमाणे तिला मानतो, आमच्या आईप्रमाणे मानतो. मग तिला कापून तुम्ही धंदा कसा करू शकता सांगा तुम्ही मला? नियम सगळ्यांना एकच लागला पाहिजे ना. हाच मुद्दा आमचा सगळ्यांचा आहे. तुम्हाला अगर या हिंदू मूवीमध्ये इथे तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हाला या देशाला आपला पहिला देश मानायला लागेल. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायला लागेल. इथे तुमचा पाकिस्तानचा शरिया कानून आणू शकणार नाही तुम्ही. एक लक्षात घ्या, शरिया कानूनची एवढीच चाटायची आहे ना, तर निघून जा सगळ्या पाकिस्तानमध्ये. तुमची तशी पण इथे गरज नाही आम्हा लोकांना, तशी पण गरज नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आमचा मुद्दा तेवढाच आहे. आम्ही जेव्हा जेव्हा बोलतो एवढाच मुद्दा बोलतो. त्यांच्या वेळी मिरची लागत नाही, आमच्या वेळी मिरची लागते. तुम्ही त्यांना अडवत नाही, पण आमच्या लोकांच्या वेळी तुम्ही लगेच पुढे येतात. आमच्या काही मिरवणुका रस्त्यावर निघाल्या, गणेश चतुर्थीचं मंडप लागलं तर लगेच तक्रारी करतात. पण ह्या लोकांना रस्त्यावर बसून यांच्या सिलेंडरवरती करायचे, तेव्हा कोण काय बोलत नाही. एवढ्या मस्जिदीवर कशाला बोलून ठेवलाय? सगळ्यात थोडी अधिकृत आहे, अनधिकृत पण आहेत, म्हणून तर बुलडोझरची ऑइलिंग चालते ना आमची. पण तुम्हाला अगर तुमच्या मस्जिदीमध्ये एवढा तुम्हाला नमाज पडण्यासाठी दिलाय, मग तुम्ही रस्त्यावर कशाला करता? आमचा मुद्दाच एवढा आहे. संघर्ष होणार नाही. तुम्ही अगर या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळाल, आमच्याबरोबर उभं राहून वंदे मातरम म्हणाल, आमच्या तिरंग्याला तुम्ही तुमचा तिरंगा म्हणाल, तुम्हाला इथे काही होणार नाही. या जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो. तुम्ही विचार करा थोडं. यांची इथे एवढी वळवळ आपण सहन करतो, यांची एवढी नाटकं इथे सहन करतो. पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या हिंदूंना हिंदू दिसेल तर जाळून मारतात. विचार हेचून ठेचून मारतात. तिथे तुम्ही अगर हिंदू असाल तर तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे. या तर तुम्ही धर्मांतर व्हा, या तर तुम्हाला मारून टाकणार, असा स्पष्ट नियम पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये. आम्ही तर काय लाड करतो यांचे. आता त्या लाडली बहिणामध्ये बघा केवढे आहेत. एकाच्या घरामध्ये एक नसतो. हे आमचे एक हम दो हमारे दो आहे, हे हम दो हमारे 200 आहे. आणि त्याच्यामध्ये पण 2 असतात. कोण कोणाचा अब्बा हेच कळत नाही. घरात टोकन नंबर देत असतील. अरे वो 12 किसका है, वो 30 वाला उधर खड़ा है, वो किसका है, वो लेके जाओ इसको, असं बोलत असतील. एका बाजूला मोदींना शिवाय घालणार, मोदी साहेबांच्या विरोधात बोलणार, पण मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी हे पहिले पुढे रांगेत उभे राहणार. सांगा मला, तुम्हाला अगर मोदी साहेब आवडत नाही, तुम्हाला अगर फडणवीस साहेब आवडत नाही, मग ते बुरखा घालून तुम्ही पुढे काय उभा राहता हे पहिलं मला सांगा. आणि अर्धे तो बुरख्यावाले खरंच आमच्या त्या भगिनी असतात ह्याच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे हो. माझ्या मतदारसंघामध्ये तर एकाला बुरखा घालून 14 वेळा मतदान करताना आम्ही पकडलेलं, 14 वेळा. आणि मग हे लोकांना बोलल्यावर लगेच मिरच्या लागतात हो. तुम्ही ज्या मातीमध्ये राहता, ज्या देशामध्ये राहता, त्या देशाचा नियम पाळा, त्या देशाचं संविधान पाळा. कशाला करायचं तुम्हाला हिरवा? तू या देशामध्ये राहता, हिंदू राष्ट्रामध्ये राहता. अहो 56 इस्लामिक
हिंदू राष्ट्र आहे, नाहीतर तुम्ही या देशामध्ये राहू शकणार नाही. आणि मोठ्या हिरव्याची भाषा करू नको. त्या औरंगजेब आणि त्या अफजलची काय हालत केली जरा विचारा. आमच्या मुलींनी सांगितलं तुम्हाला. पण असे 56 आले तुमच्यासारखे. आज तर फक्त इथपर्यंत आलोय उंबाट्यावर. काही दिवसानंतर काही वेळ थोडा वेळ द्या. आमच्या मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर भगवा फडकवण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो. शब्द देऊन तुम्हाला जातोय. आपण फक्त सगळेजण आज जसं पेटलात, आज जसा भगवा फडकवतात, तसा अभिमानाने भगवा घेऊन इथे फिरलं पाहिजे. तुम्ही कोणाच्याही पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बसलेला नाही आहात. तुम्ही तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जगतात. तुमच्या एक लक्षात ठेवा, हे भगवादारांचं राज्य आहे. आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे 100% भगवादारी आहेत. आणि त्यांच्या राज्यात आणि देशात तुम्ही राहतात हे पहिला लक्षात घ्या. आणि म्हणून कुठलाही जिहादी कुठल्याही प्रकारचा अगर जिहाद करायचा विचार करत असेल ना, तर या राज्यात तर तुझं काही डाळ शिजायला देणार नाही. प्रत्येक जिहादाला तो कुठेही लपला असेल, कुठल्याही मदरसामध्ये राहत असेल, कोणाच्याही पायजामाच्या मध्ये बसला असेल, त्याला शोधून शोधून आम्ही ठेचून बाहेर काढणार. हे शब्द तुम्हाला इथे आम्ही देऊन जाणार आहे. एका जिहादाला बांगलादेश आणि रोहिंग्याला जे अनधिकृत पद्धतीने इथे राहतात आणि त्याला वाटतं इथे हिंदूंची जनसंख्या कमी करायची आहे. तुम्ही यांच्या मनसुबे पहिले समजून घ्या. हे काय उगाच तुमच्या समोर पहिले असे गरीब बनून येणार. ते साहेब कोणचा बी नोकरी करेन घ्या. मग आपलं पण कसं हिंदूंचं हृदय थोडं मोठं असतं ना. लगेच आपण त्याला टायर बनवायला देतो, लगेच एसीवाला म्हणून घरी आणतो, लगेच तो कोण साडी विकणारा म्हणून घरी येतो. पण त्यांच्या डोक्यात वेगळे विचार असतात. त्यांना या 2047 पर्यंत या तुमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे गजवाई हिंदच्या अंतर्गत. आणि म्हणून हे लोक जिहाद करतायत. बोलवा कधी त्यांच्या मौलवींना, जसे आमचे आले आमचे 2 महाराज ना, कधी मौलवींना बोलवा माझ्यावर व्यासपीठावर आणि सांगा हा जे बोलतोय ते खोटं बोलतोय. मलाही बोलून दे. उगाच आमचे नीलेश चंद्र मुनी चिंता करतायत की नितेश राणे वगैरे तो तुम घर नहीं जाओगे. मुनी आणि महाराज आमच्या राज्यामध्ये एकदम सुरक्षित आहे. चिंता करू नका. टेन्शन तर दाढीवाले आणि गोलटोपीवाल्यांचं आहे ना. नाही हे सुरक्षित. यांच्याकडे बघू आम्ही पण कोण वाकड्या नजरेने बघतो. आम्ही बसलोय. काय होत नाही हो, काय होत नाही. बघा तो आमच्या युट्यूबवर बसलाय टोपी घालून. विचारा जरा, वाकड्या नजरेने बघितलेलं, डोळे काढून गोट्या खेळलोय. डोळे काढून कोणाला हात आला घ्यायला दिला नाही. म्हणून कसलीच चिंता तुम्ही सगळे करू नका. आज जे मी इथे आलोय ते हिंदू समाजाला, मुंब्रा देवीमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला, शिंदफाट्यामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला विश्वास देण्यासाठी आलो आहे की हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे, हे तुमचं सरकार आहे. तुम्हाला इथे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देणार. काहीच चिंता करू नका. प्रत्येक क्षण मला काल कोणीतरी आताच गाडीमध्ये माहिती देत होतं की काल हनुमान जयंतीची फार मेहनत करून 700 लोकांची मिरवणूक निघाली. काही वर्षा अगोदर तर काढायला पण देत नव्हतं. इकडच्या आमच्या हिंदू समाजाला सांगेन, सकल हिंदू समाजाला, यावर्षी 700 काढली आहे ना. पुढच्या हनुमान जयंतीसाठी मी स्वतः मी इथे येतो. जोरदार काढू. इथे बघू कोण येतो मध्ये. आम्हालाही बघून. आणि म्हणून या निमित्ताने जे आज इथे आलोय ते हिंदू समाजाला विश्वास देण्यासाठी आलो. तुम्ही हिंदू समाज म्हणून आत्मविश्वासाने तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये उभं राहा. जे मुंब्रा देवीमध्ये राहणारा प्रत्येक हिंदू जो माझं हे भाषण ऐकतोय, तुम्ही कसलीही चिंता करू नका. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी मंत्रालयामध्ये बसतो. एक लक्षात घेऊन मुंब्रामध्ये छाती ताण पद्धतीने फिरा. कोणी तुमच्याकडे धर्म
फोन लावून द्या, संपर्क करून द्या, त्याला दाखवतो कसं परत तो जातो तुझ्या घरी, दाखव. आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा आमच्या इकडच्या हिंदू समाजाचं, आमचा पाटील असेल आणि त्याचे सगळेच सहकारी, संदीप पाटील त्याचे सगळेच सहकारी, आमच्या हिंदू जागरणच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण भगवमय तयार केलंय, हे आता सुरुवात आहे. ही सुरुवात जोपर्यंत मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा लढवत नाही तोपर्यंत आपण आता स्वस्त बसायचं नाही, हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने ते देतो. आणि मुलींना आणि महाराजांना सांगितलं चिंता करू नका, आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं, म्हणून मुंब्राचं पण मुंब्रा देवी करून दाखवणार, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे. कोणी आम्हाला थांबू शकत नाही. तो जिथून बिथून तर आम्ही नाश्त्यासाठी खातो, काय चिंता करू नका, काय चिंता करू. त्याला बघितलं ना सभागृहामध्ये माफी मागायला लागली आणि बरं झालं फक्त सभागृहामध्येच भेटला. आणि अजून बरं झालं की मी मंत्री आहे, नाही तर परत घरी गेला नसता. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप आहे, एक लक्षात घ्या. आमच्या बापाकडे वाकड्या नजरेने बघाल तर परत डोळे ठिकाणावर ठेवणार नाही, हेही तुम्हाला सांगून जातो. तुम्हाला इथे औरंगे आणि टिप्याची चाटायची असेल तर निघून जा तुमच्या पाकिस्तानमध्ये, तुमची इथे कोणाचीच काही गरज नाही. आणि म्हणून हिमतीने तुम्हाला सांगायला आलोय, कसली चिंता करू नका. हा हिंदू राष्ट्र, हा आमचा महाराष्ट्र, हा आमचा मुंब्रा, ही आमची मुंब्रा देवी, ही तुमच्या इकडच्या हिंदू समाजाची आहे. तुम्ही अभिमानाने आणि छाती ठोक पद्धतीने इथे फिरा. आम्ही सगळेचे सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, हाच विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे आणि इथेच थांबणार आहे. आता माझ्यासाठी खिशातला फक्त मोबाईल ऑन करा आणि लाईट ऑन करा, सगळेजण काढा लाईट, स्वतःच काढा रे बाबा, सगळेजण काढलं पाहिजे ना, फाईन लागणार. काढा सगळेजण.